फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल क्रिएट विथ कल्पना। बघा, तुम्ही इथे पाहू शकता आहे मी लातूर मार्टमध्ये गोजमगुंडे ताईंचं हळदी कुंकू होतं आणि तिथं मी गेलेले होते। बघा, तिथं असं खूप छान कुंड्या वगैरे होते। हा लातूर मार्ट आहे आणि विविध रंगांची आणि वेगवेगळे अशी झाडं, फुलझाडं होती किंवा आणि रोपं पण होती, असे तुम्हाला बघायला मिळतील। तुम्ही जर एकदा दिलं असेल तर अशी छान रांगोळी काढलेली होती। एक बाई आहे, ती गजरा लावलेला आहे आणि ती अशा हळदी कुंकाचं ताट घेऊन आणि इथं छोट्या छोट्या अशा छान मूर्त्या ठेवलेल्या होत्या आणि त्यांनी हळदी कुंकू एकमेकाला लावत आहे तसंच होतं आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं घोषवाक्य तिथं होतं। ह्या बायका सगळ्यांचे कोण नाश्ता करत आहे, कोण बोलत आहे, सगळे ज्याच्या त्यांनी ज्या त्या ताई ज्या त्या ओळखीच्या आहेत त्यांच्या जवळ जाऊन त्या नाश्ता करत आहेत आणि बोलत आहे। हे एकत्र 15 जणींचं हळदी कुंकू होतं आणि ह्या एक ताई होत्या तिथल्याच गोजमगुंडे ताई, आमच्या संजना ताई त्या ओळखीच्या आहेत। त्यांनी आम्हाला आमंत्रण दिलेलं होतं आणि त्या सगळ्यांचं मिळून हे लातूर मार्ट आहे। तिथं बघा, नाश्त्याला काय केलेलं होतं तर समोसे आणि शाबूचा वडा, कारण की त्या दिवशी उपवास होता, रविवार होता, चटणी आणि असं तिथं केलेलं होतं आणि तिथं सेल्फी पॉईंट पण केलेला होता लातूर मार्टचा, तुम्हाला दिसत आहे, मकर संक्रांतीनिमित्त। आणि इथं फोटो काढण्यासाठी छान अशी मागं चित्र काढलेलं होतं आणि सगळीकडे असे पतंग लावलेले होते। मकर संक्रांतीच्या वेळेस पतंगाचं डेकोरेशन खूप छान वाटतं आणि इकडे 2 ताई बसलेल्या होत्या हळदी कुंकासाठी आणि त्यांनी वाण म्हणून चमचे किंवा पळी लुटलेली होती। आणि बघा, इथं खूप छान असं डेकोरेशन त्यांनी काचेवर केलेलं होतं। हे दुकान आहे, लातूर मार्ट आहे आणि विविध प्रकारची सामान इथं मिळतात। त्यामध्येच मला जयश्री पाटील मॅडम मला भेटलेल्या होत्या ज्ञानेश्वर शाळेतल्या, त्यांच्याशी बोलणं झालेलं। परत आम्ही सगळ्यांनी मिळून फोटो काढले आणि बघा, इथं संजनाताई पण आहेत, सगळ्या मावशी, काका, मावशी, ताई आणि आत्या गोजमगुंडे फॅमिलीच्या सगळ्या सुना लेकी त्यानंतर आम्ही अनुजा ताईंकडे पण गेलेलो होते हळदी कुंकाला, त्यांच्या तिथलं हळदी कुंकू होतं आणि अक्षरा आणि सोनाक्षी, माझी मुलगी सोनाक्षी, तिची मैत्रीण आहे ही आणि माझ्या मैत्रिणी आहेत संजना, अनुजा ताई, त्यांचं हळदी कुंकू झालं आणि मी हळदी कुंकू घेऊन धन्यवाद। तुम्हाला माझा